मी विचार केला होता, की मी फौजी बनेल भाऊ. पण काय ना, माझ्या लाईफनं पूर्ण इलेक्ट्रिशियन बनवून टाकलं मला. तर जय महाराष्ट्र पब्लिक. तर आजचा ब्लॉग सुरू होता आपला असा, सकाळी-सकाळी गणेश भाऊची झोप मोडून. तर गणेश भाऊला उचललं आणि तेच साईटवर आणून ठेवलं. तिथं मग काय मटेरियल वगैरे चेक करायचं होतं. हे पूर्ण पॅनल किती आले, एस-यू-व्ही किती आले, परत ते सँडल ट्रॅक लाईट किती आले, सगळे चेक करून मी कामाला लागलो. म्हणलं जाऊ दे, हे कुठं पानसट चालू राहील. त्यात गणेश भाऊनी पण प्लेटी काम लावणं चालू केलंय. मी तेवढ्यात पूर्ण लाईट लावून ओकेमध्ये केला होता हॉल. नंतर काय सुदाम भाऊ पण आले आणि त्यांनी पण चालू केलं. म्हणलं ठीक आहे सुदाम भाऊ लावा तुम्ही पण लाईट. गणेश भाऊ पण आपलं प्लेटी खोलून लावत होती. त्यानंतर काय म्हणलं त्याला म्हणलं, "अरे मजाक मस्ती कमी करा, लाईट लावून घ्या." मग काय आपलं काय आपण ऐकतो का? आणि हे बघा वायर किती सोडताय. एवढ्याला वायर सोडली त्यांनी की पार खालून लाईट लावून घ्या. नंतर काय मग मला आलं होतं जीवावर म्हणलं एकावरचं एकदा इन्सुलेशन काढून घेतो. वर चढ खाली चढ काढाच कामरान आणि मला वायरच खाली ओढून घेतो आणि मग नंतर लावून घेतो. त्यात गणेश भाऊ मला हसवलं. मी म्हणलं ठीक आहे असू द्या. नंतर मग काय पटापटा वर चढलो आणि एकदा लाईट लावून घेतल्या. अशा प्रकारे मी एक हॉल आणि एक बेडरूम आणि एक किचन रेडी केलं होतं लाईट लावून आणि याचा एकच लाईट लावणं चालू होता. याला काय सांगावं याचं पाय याचं एक चाललं की याची स्प्रिंग बसवून चालली. तेवढ्यात माझा एक लाईट राहिलाच म्हणलं तो पण मी तुझं काम करून घेतो शिवबी लाईट लावून त्याचं कामात मी लावून घेतले सगळे. त्याला म्हणलं जाऊ दे बाबा तू राहू दे. अशा प्रकारे पूर्ण एक रो हाऊस आम्ही कंप्लीट केलं होतं. आणि आता इथून आम्हाला जायचं होतं दुसऱ्या साईडवरती. तिथं तिथं म्हणजे स्लॅबची पाइपिंग करायची बाकी होती. तेवढ्यात मी म्हणलं प्लेटा लावून घेऊ. म्हणलं ठीक आहे. त्यात मग काय मग सामान वगैरे आवरलं आणि तट्टापट्टा केला आणि खाली आलो. खाली येऊन म्हणलं सुदामला म्हणलं, "चल निघ म्हणलं आपल्याला जायचं म्हणलं दुसऱ्या साईडवरती." मग काय सुदामला घेतलं आणि मामाच्या घरी आलो. मामाच्या घरून मटेरियल घेतलं, पाईप घेतली आणि ते निघालो दुसऱ्या साईडवरती. दुसऱ्या साईडवरती जाता-जाता एवढे दैन झाले नाही पाईप घेऊन. बगलात पाईप घेऊन जायला लागलो. एक पुढं बॅग, मागं बॅग, हातात एका फोन, एका ह्याच्यात येत. म्हणलं ठीक आहे जाऊ द्या. नंतर काय असं करत-करत आलो साईटवरती. ही साईट आहे इथं आपल्याला करायची होती पाइपिंग. त्यानंतर काय इथं दिसल्या बुच्चीचा. चिचा म्हणल्यावर आपले गाव आपण गावाकडचे म्हणल्यावर चिचाला ऐकतो का? मग काय ताटा चिचा तोडल्या मस्त एकदम चटाकेबाज चीज घेतली एकदम खतरनाक. एवढी आंबट होती बाबा. तेवढ्यात मग काय चालू केलं काम. वरती गेलो पाईप वगैरे टाकले आणि एवढ्यात 4-5 रूमांची आपल्याला करायची होती पाइपिंग. मग काय सामान बॉक्स उघडला, सामान वगैरे पूर्ण चेक केलं आणि चालू केली पाइपिंग. आणि गणेश भाऊला एकच ध्यास होता, की पैप पुरते की नाही, पैप पुरते की नाही. ते शेवटपर्यंत चाललं, की पैप पुरते की नाही, पैप पुरते. त्यांनी मनाशी आणि पैप संपाशी. तेवढ्यात आमच्या राहिले होते 2 रूमा. त्याला म्हणलं, "भया आता पुन्हा पैप येऊस्तर बसावं" म्हणलं. आता काय मग मी गेलो होतो खाली. मग तेवढ्यात नंतर काय मामाने पैप वगैरे आणले आणि झालं. आणि हे बघा स्नॅप लव्हर कुठं काही दिसलं की नुसता स्नॅप काढायचा. काय धंदे. चला तर भेटू. जय महाराष्ट्र.